पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर. कोइंबतूरमध्ये आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषदेचं करणार उद्घाटन. किसान सन्मान निधी अंतर्गत 18,000 कोटी रुपयांचा 21वा हप्ता आज पंतप्रधान करणार जारी. देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार निधी. रशियाच्या अध्यक्षांचे सहाय्यक निकोलाय पात्रुशेव यांनी नवी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. सहकार्याच्या नव्या संधींसह सागरी क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करण्यावर विचारविनिमय. रशिया दौऱ्यावर आलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी मॉस्को इथं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर केली चर्चा. कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाचं समर्थन अयोग्य. दहशतवादाविरोधात कारवाईचा अधिकार भारत कायम राबवेल. एससीओ परिषदेत जयशंकर यांनी मांडली भारताची भूमिका. भारत आणि अमेरिकेच्या संबंधात कुठलाही तणाव नाही. दोन्ही देश परस्परांचे विश्वासार्ह भागीदार. पियुष गोयल. वृत्तवाहिन्यांनी राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारं वृत्तांकन आणि मजकूर प्रसारित करू नये. दिल्ली स्फोटाशी संबंधित प्रसारणाबाबत माहिती प्रसारण मंत्रालयानं जारी केल्या मार्गदर्शक सूचना. बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग. रालोआची आज संयुक्त बैठक, तर जदयू आणि भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेत्याची होणार निवड. बिबट्याचे मानवावरील हल्ले राज्य आपत्ती ठरवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा. मुख्यमंत्र्यांचे निर्देश. 2 नवी बिबट्या पुनर्वसन केंद्र सुरू केली जाणार. अजित पवार यांची माहिती. प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत वन्य प्राण्यांनी केलेलं नुकसान आणि भातपीक पाण्याखाली गेल्यास नुकसान भरपाई देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. महायुतीत प्रत्येकानं युती धर्माचं पालन करत आंतरिक पक्षप्रवेश घेऊ नये असा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाल्याची एकनाथ शिंदे यांची माहिती. आणि भारताच्या बधीर नेमबाजांनी डेफ ऑलिम्पिक्समध्ये पुन्हा एकदा घडवला इतिहास. धनुष श्रीकांत आणि माहित सांतूची 10 मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात सुवर्णपदकाची कमाई.